पुंडलिकावर्य हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा ब्रह्ममूर्ती नमो महाराज. येषा मनः सौम्य विगतं ते यदं यवं स्वर्गं गीता हि ब्रह्म निर्दोषं समच्चास्ति तस्मात् ते ब्राह्मणी स्थिता यतयं निर्दोषं सन्ति. ज्याचे मन समसृष्टीमध्ये स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीचा जन्म आणि मरण जिंकले, कारण हे ब्रह्म दोषरहित व सम आहे. म्हणून ते पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेले असतात. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण दाने वर्म समदृष्टीचे जिही विषय संगुण सांडिती इंद्रियाते दौंडिती परिभोगिले निसंगता कामने विना जिही लोकांचे आधारे लौकिकेचे व्यापारे परी सांडिले नदसुरे लौकिकुहे जैसा जना माझी खेचरू वस्तूची जना नोही गोचरू तैसा शरीरी परी संसारून ओळखे कयाते. ते असो पवनाचे निमेळे जैसे जळाची जळ लोळे ते आणिके मनते वेगळे कल्लोळही तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्माची दोषाचे मन साम्य आलेल्याचे सर्वत्र गाम ऐसे समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणी आहे. अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे अचूक म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे हे अद्वैत ब्रह्म तेच आपण आहोत. हे समदृष्टीचे तत्व हे जो संपूर्णपणे जाणतो, ज्यांनी विषयाचा संबंध टाकला नाही, इंद्रियाचे दमन केले नाही, पण वासनेचा आश्रय वासने वाचून अकर्तेपणा अनुभव घेतला, ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून सर्व व्यवहारिक व्यवहार करून लौकिकामध्ये असलेले अज्ञान सोडून दिले आहे. तो पुरुष पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकांमध्ये असून दिसत नाही त्याप्रमाणे शरीरधारी असूनही तो संसाराला ओळखीत नाही. हे असो वाऱ्यामुळे पाण्याला पाणी उसळते, पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाणी न म्हणता लाटा म्हणतात, त्याप्रमाणे शरीर आणि नाव हे दोन्ही जगाप्रमाणे आहेत. तथापि तो साक्षात पुरुष ब्रह्मच आहे. त्याचे मने सर्व समतेला पावलेले आहे. श्री अच्युत म्हणतात, अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षण काय ते तुला संक्षेपात सांगतो. स्थिर बुद्धी हा असमूढम ब्रह्मानि स्थितः ब्रह्मवितं प्रियं प्राप्तं न प्रहस्यते न स अप्रियं प्राप्त न औद्दिशते. ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, ज्याचे संपूर्ण सर्व अज्ञान नष्ट झालेले आहे, जो ब्रह्माचे ठिकाणी स्थिर झाला आहे, असा ब्रह्मविद्ता पुरुष आवडता विषय मिळाला की सुख मानित नाही, नावडता विषय प्राप्त झाला तरी दुःख मानित नाही. स्थिर बुद्धी तरी मुगजळाचे पुरे जैसे न लाटीचे का गिरीवरे तैसा शुभाशुभे न विकरे पातली यादो तोचितो निरुता समदृष्टी तत्वता हरी मने पंडुसुता तोची ब्रह्म. ज्याप्रमाणे मुखजळाला पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे
चांगली अथवा वाईट गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही. वरती आकडे चालेल ना. तोच खरा श्रीकृष्ण म्हणतो. श्रीहरी म्हणतात, अर्जुना त्यानेच समदृष्टीचे तत्व जाणलेले आहे, तोच स्वमय ब्रह्म आहे. यहं ब्रह्मस्पर्शे स्वसकात्मं सरम आत्मनि यतं सुख विद्धन्ति न सम ब्रह्म योग युक्तात्मा अक्षय सुन अनुभवती. ज्याचे मन बाह्य विषयांच्या ठिकाणी आसक्त होत नसते त्याला आत्म्याच्या ठिकाणचे जे सुख आहे ते मिळते. परंतु तो पुरुष जेव्हा ब्रह्मयोग युक्त होतो तेव्हा तो अक्षय सुखाला पावतो. तो आपण बेस आणून काही इंद्रियाग्रामी येण्याचे नाही. तो विषय न सेविते काही विचित्र येत. सहजे स्वसुखाचे अपारे सुर वाढेली अंतरे रचिला म्हणून बाहेरे पाहून घाली. सांगे कुधुमा दलाचे ताटे जो जैविला इंद्र किरणे चोखडे चकोर काही वाळवटे तो चुंबित असे. तैसे आत्मसुख उपाहिले जयाची आपण पेची पावले तया विश्व सहज सांडवले म्हणून काही. एरवी तरी कौतुके विचारणी पाहे पानिके या विषयाचे सुखे जगविती कवना. जो आत्म स्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही, ज्याने विषयाचे सेवन केले नाही, यात नवलते कोणते. अथवा आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविक संतुष्ट झालेले असते, म्हणून इंद्रियांकडे त्याचे मन वळत नाही. या चकोर पक्षाचे चंद्र विकासाची कमळाच्या पानामध्ये उत्तम चंद्रकिरणाचे भोजन केलेले आहे, तो वाळवंटात वाळू चोकत बसेल काय. त्याप्रमाणे त्याला आपल्या ठिकाणी आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले. हे काय सांगायलाच पाहिजे. हा या विषयांच्या सुखाने कोण फसवल जाता याचा विचार करून पहा. ही कौन्तेयं सस्पर्शदाय भोगम ते आवंत आद्यवंतंत दुःखयोनः यवं सती अंतहा बुद्धम तेषु न रमते. विषय आणि इंद्रिय याच्या योगाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात, कारण त्यांच्या आधी आहे, अंत आहे. कौन्तेय ज्ञानी पुरुष त्याच्या ठिकाणी रममान होत नाही. जीही आपण पे नाही देखिले त्याची इंद्रियादी रचले जैसे रंकुका आकुळले तुषा देवी ना तरी मुझे तुषाची पंडिते संभमे विसरोनी जाते. मग तोय बुद्धी बरडिते ठोकून येतो. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ असलेला झालेला कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रियांच्या पासून होणाऱ्या विषय सुखामध्ये रममान होतात. आणि तहानलेने व्याकुळ झालेले आज्ञे प्रमाणे खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाच्या पाणी असे समजून माळ रानामध्ये येऊन पोचतात. त्याला तहान लागलेली आज्ञाला समजत नाही, जे मृगजळ आहे ते त्याच्यात मागे फिरतात. तैसे आपण पे नाही दिले ज्याच्या स्वसुखाचे सदा खरडे दयासीच विषय हे गोमध्ये आवडती. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे हा न पाहे. जगा माझी सांगे आत वर्ष आत बुधरे ऐसे आच्छादियांच्या जरी सरे तरी माळिके धवधारे करावी काम. मनोनी विषय सुख सरे तरी त्रिमाळिके धवधारे करावी का. मनोनी विषय सुख दे बोली दे ते नेहता गा वाया जल्पिजे तैसे मयूर का मनिजे विषय गदाते ना तरी बोमा नाम मंगळू रोहिणे ते म्हणती जळू तैसा सुख संवाद प्रवाजू भरलू शायुपुहा. हे असो आगवी बोली सांगपा सर्पपणीची सावली ते शीतल होनी केतुली न शुकाशी. जैसा मशिक तोडू पांडवा मीन न सेवी तवची बरवा तैसा विजय संग आगवा निभ्रांत होणे आहे ना.
ते विरक्तीचे दिटी जे न्याहाळीचे किरीटी हे पंडुरोगाचे दृष्टी सांगितले दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते सांदपाची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविती न सरे ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पयुष पिकेचे किडे काय तुळसी घेती त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही त्यांना स्वात्मसुखाचा सदैव अभाव असतो त्यांना ते विषय सुख चांगले वाटते एरवी विषयात सुख आहे असे म्हणणे योग्य नाही नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये जसा उजड नाही सांग वारा पाऊस आणि ऊन याच्यापासून बचाव करण्याचे काम तर जग सावलीने होईल तर 3 मजले घरे बांधण्याचे कारण तरी काय त्याप्रमाणे विषयांच्या कांदाला नागभात म्हणाला मधुर म्हणावे त्याप्रमाणे विषयाचे ठिकाणी सुख आहे बोलणे व्यर्थ आहे भौम या अमंगळ ग्रहात जसे मंगळ हे नाव आहे परंतु त्याचा अनुभव तसा नाही मृगजळाला जल म्हणावे तसे विषय सुखात सुख आहे असे म्हणणे व्यर्थ आहे हे राहू दे परंतु तू असे सांग की नागाच्या पणीची छाया उंदराला कितपत सुखावत होईल गळाला लागलेला मासा तोंड लावित नाही तोपर्यंत चांगले त्याप्रमाणे विषय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ठीक आहे विरक्तीच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख पांडुरंगामध्ये आलेल्या सुखेप्रमाणे आहे म्हणून विषयातील सुख प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज पण अज्ञानी लोक विषयांचे सुख भोगवल्याशिवाय राहत नाही हे विचारे त्या विषयाच्या आतील सत्य स्वरूप जाणत नाही म्हणून ते भोगतच राहतात कुवात व चिखलात असणाऱ्या किड्यांना कधी किळस येते का रे सांग मला त्या दुःखाची दुःखाची जिव्हार ते विषय करतशी दधुर ते भोग जायचे जलचर सांगितली आणि सुख दुःख योनी या हादी या निरर्थकाय तरी नवती तरी विषयावरी विरक्ती धरती जीव ना तरी गर्भा वासना सकट का जन्म मरणीचे कष्ट विसरावे वाट व्हावी कवनी जरी विषय सांडिवेले विषय सांडी दिला तरी महादोषी हे विरजेल आणि संसार हा शब्द मिळेल लटिका जडी मनोनी अविद्या जात नातिले ते तेहीचे साच गाविले जेही सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे हा सुभटा हा विचारिता विषय चौकटा तू जेणे काही या वाटा विसरो निदाशी पै या ते विरक्त पुरुष ते जिता का जैसे विष निराशा तया दुःख धाविले नावरे विषयाशक्तीने ज्याचे जीवन दुःखमय झालेले असते तो विषयरूपी चिखलामध्ये बेडूकच बनतात मासे पाण्याला सोडत नाही पाणी सोडतात मरून जातात त्याप्रमाणे विषयाशक्त पुरुष विषयाचा भोग कसा सोडतील शिवाय हे जीव विषयावर अनासक्त होतील तर ज्या दुःखदायक योगी आहेत त्या निरर्थक होणार नाही काय गर्भवासामध्ये होणारी दुःख आणि जन्म मरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतीचा आहे कोणी चालावा विषयासक्त लोकांनी विषयभोग सोडले तर महादोषांनी कुठे राहावे मग या जगामध्ये संसार शब्द खोटा ठरणार नाही का म्हणून ज्यांनी विषयापासून होणाऱ्या दुःखाला दुःख मानले आहे सुख मानले आहे त्यांनीच खोटी असलेली माया खरी करून दाखवली अर्जुना विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत म्हणून कदाचित चुकून त्या मार्गाला जाशील तर जाऊ नको विरक्त लोक विषयांना विषय मानून त्याचा त्याग करतात कारण ते निरुक्त असल्यामुळे सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही ज्ञानी लोकांच्या ठिकाणी या विषयांची गोष्टच नसते रे कारण त्यांनी काम क्रोध इत्यादी वृत्ती देहात असतानाही स्वाधीन करून ठेवले असतात ज्यांनी आत्मसुखाचे मांजुरी अंतःकरणामध्ये भोगले आहेत ते बाह्य विषयांची गोष्ट मिळून चालत नाही
यवं यदं यहं शरीरविमोक्ष प्राक्षरं यं कामक्रोधेन दवहमं वेगसौरुषकौन्ते तरहा नरा युक्तस्य संसुखी भवन्ते. ज्ञानियांच्या हनठाई याची मातुके कीर नाही, देही विदेव भाव जीवी स्ववश केले. या देवायाची भाष्य निनिजेती विशेष, तरी सुख एकच अति. परी ते वेगळेपणे भोगिले, ते प्रक्षियांचे फळ चुंबिले, तैसे नवे येत विसरजे भोगतईपणे. भोगी असता एक बुटी, ते अहंकाराचे अचळू लोटी, मग सुखाचे जे आठी गाडेपणे. तैसे आलिंगन मेळी, वय आपाप कवळी, तेच जण जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायू हरपे, हे दोन्ही हे भाष्य लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती. ऐशी द्वैताची भाष्यदाय, मग मनोतरी एकची होय, तरी ते साक्षी कवन आहे जाणते. अरे आत्मसुखाचा भोग घेण्यासाठी रीत निराळी आहे. पक्षी फळ खातो म्हणजे काय? खाणारा पक्षी, खाण्याचा विषय, फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते, तसे ब्रह्मसुख घेताना भोगता, भोग्य आणि भोग ही असते. ती न ठेवता भोगतेपणाही विसरले पाहिजे. आत्मसुख भोगताना त्यांच्या वृत्तीत अशी एक अवस्था येते की त्या स्थितीमध्ये त्यांचा अहंकाराचा पडदा दूर होतो. तो जीव गाढ सुखाला आलिंगन देतो. जसे पाण्यामध्ये पाणी मिसळल्यावर ते वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्यांच्या त्या आलिंगनामध्ये एकरूपता येते. आकाशात वायूचा लय झाल्यावर आकाश व वायू जसे दोन राहत नाही, तसे या भोगाचे केवळ एक आत्मसुख स्वरूपाला राहते. असे द्वैताची भाषा केली आणि मग ऐक्य होते. त्यावेळी एकत्वाला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण उरला आहे, नाही का? म्हणून यम अंतसुखम अंतरात्मम तथा यमम आत्मज्योतियम स योगी ब्रह्मभूतानं ब्रह्म निर्वाणम अगच्छन्ति. क्षणिकल्पशा छिन्नते द्वां यतत् आत्मनं सर्वभूतेनं रता स विषयं ब्रह्म निर्वाण लभ्यते. म्हणून असं हे अवघे हेत बोलणे काय बोलावे, ते कुणची पावेल स्वभावे आत्मराम. हे ऐसे सुखे वाजले, आपणाची आपण पण गुंतले, ते मी म्हणोने ते मी जाणे निखिळ ओतले साम्य रसाचे. जो योगी आपल्या ठिकाणी सुखी झाला आहे, कृतकृत्य झाला आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मप्रकाश पडला आहे. तो आत्मरूप होतो व त्याला या लोकीच मुक्ती प्राप्त होते. ज्याचे सर्व दोष नष्ट झाले आहेत, ज्याचे सर्व संशय तुटले आहेत, ज्याची मन ताब्यात ठेविले आहे, ते सर्व प्राणी मात्रांच्या हिताविषयी तत्पर आहेत. असे ऋषी मोक्ष मिळवतात. जे बोलता येत नाही ते आपण का बोलून दाखवावे? जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म समजेल, जाणतील. ते अशा सुखाने धुंद झालेले आहे व आपल्या ठिकाणी रम्मान झालेले आहे, ते पूर्णपणे ब्रह्म वाक्याचे जणू पुतळेच आहे. ते अनादीचे अनुकारम सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव की परब्रह्म ती स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्म विद्येचे. हे सात्विकाचे सात्विकी की चैतन्याचे अनिक, हे बहु आहे एक वाणीची काही. तू संत स्तवनी रतशी, तरी कथेची येन करीसी, की निराळे बोल देखसी सनागर. परितो रसती अश मुकुळ न मग ग्रंथार्थ दीपू उजळी, तरी साधू हृदय रावळे उखा. मंगळ ऐसा गुरुचा वैला,
निवृत्ती दासाशी पातला. मग तो श्रीकृष्ण बोलिला तेचे ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतली जी. मग स्थिरावोनित ही ते धारे. अथवा आत्मप्रकाश चोखे जो आपण बेचे विश्व देखे. तो देहाची परब्रह्म साखे मानू येईल. हे साचोत्कारे परम नाते अक्षर निस्सीम. हे गावीचे निष्काम अधिकारी. हे महर्षी वाढेल विरक्ता भागा पिटेल. तिने संशय पिकेल निरंतर. आपण 24 आणि 25 पाचवा अध्याय योग गणबर योग याचे 2 श्लोक. आतापर्यंत अजून 5 श्लोक झाले. 2 याचा दुसरा जे आनंदाचे बिंब आहेत, प्रतिबिंब आहे किंवा सुखाचे कोंब आहेत, जणू काही महाबोधाचे क्रीडास्थान आहे. ते विवेकाचे वसतिस्थान आहे, परब्रह्माचे स्वभाव आहे आणि जणू काही ब्रह्मविद्येचे सजवलेले मूर्तिमंत अवयव आहे. ते शुद्ध सात्विक सत्वाचे सात्विक आयुष्य अथवा चैतन्याचे अवयव आहेत. असो, हे बोलणे खूप झाले. एकेकाचे किती वर्णन करशील तू. तेव्हा संतांची स्तुती करतो तेव्हा तू चालू असलेले विषयाला स्मरत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोलतो. पण आता तू रसाचा विस्तार अवघा घे. ग्रंथरूपी दिवा प्रज्वलित कर. सज्जनांच्या हृदयरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्राप्त काल कर. याप्रमाणे श्री गुरूंची सूचना निवृत्ती दासाला मिळाल्यावर मग ज्ञानदेव म्हणाले, श्रीकृष्ण म्हणाले ते ऐका. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहामध्ये ते एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहे. ते मग त्या ठिकाणी स्थिर होऊन तद्रूप झाले. शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो, ते देहामध्ये परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिशय उत्तम, अविनाशी, अमर्याद असे ब्रह्मसुख आहे, त्याची प्राप्ती निष्काम पुरुषांना नेहमी होते. ते सुख थोर ऋषी करताच राखून ठेवले आहे. ते विरक्तीच्या वाटणीला आले ते नेहमी संशय रहितांनाच आहे. पुंडलिकावरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा नारायण बाबा महाराज की जय. ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.